आज गणेश भाऊंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? निश्चितपणाने गणेश भाऊ ज्या पद्धतीने आज जिल्ह्याभर तरुणांचं नेतृत्व करतायत, आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि का असू नये, कारण एक तरुण खूप लहान वयातच संघटनेच्या कामामध्ये, संघटना बांधणीमध्ये तरुणांच्या कुठेही जिल्ह्यात, महाराष्ट्रात कुठेही कोणावर संकट आलं आणि त्याने जर भाऊला फोन केला तर निश्चितपणाने गणेश भाऊ त्याच्यासाठी प्रयत्न इतका प्रामाणिकपणे करतो आणि म्हणून त्या व्यक्तीला येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मनामध्ये जे स्वप्न असेल ती स्वप्न साकार करण्याची शक्ती विघ्नहर्ता देणारच आहे. पण आणखीन बळ देऊ आणि या ठिकाणी तो एकटाच दिसतो, ते चुकीचं आहे. त्याची सहपत्नी तो असायला पाहिजे होता, कारण खरोखरच बायको पण अशी मिळाली आहे, ती खऱ्या अर्थाने या घरची लक्ष्मी आहे. बाबा त्यांचे असे आहेत की खरोखरच त्यांच्याकडे पाहूनच माणूस भारावून जातो. त्यांनी इतकं काही दिलेलं आहे वसा आणि वारसा, तो भाऊ पुढे नक्की चांगल्या पद्धतीने चालवतील. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यांना ते खुश करून टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. ती अपेक्षा त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुणूक दाखवून करून दाखवावी आणि ती होईल अशी आशावाद माझ्याकडे आहे. तुम्ही म्हणले भारतीय जनता पक्ष, पण ते सगळ्यांनाच खुश ठेवतात. नाही, ते कोणालाही खुश ठेवू दे, पण आजचा रिझल्ट जेव्हा द्यायचा आहे पक्षाला तर त्यांच्या पदाप्रमाणे त्याने त्या ठिकाणी रिझल्ट देत असताना आपला विभाग, आपला तालुका याकडे लक्ष दिलं तर निश्चितपणाने एक चांगला संधी जी आलेली आहे ती घेऊन त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी त्यांची आहे. या ठिकाणी संतोष नाना आहे, गांजळे आहेत, सगळेच आपण आहोत, विजू आहे. परंतु आपल्या सगळ्यांना वाटतं की उद्याचं भविष्य ज्याला घडवायचं आहे किंवा ज्या उंचीवर जायचं आहे त्याच्यासाठी मागे येऊन त्याच जोराने त्याने उडी मारली पाहिजे आणि ती उडी ते मारणार, हा माझा विश्वास आहे.